मुलाचा आज इथे जीव गेलेला आहे. आयटी वाले शांत आहेत असं तुम्हाला वाटतं, आमच्यावरती केसेस पडू नयेत म्हणून लोक शांत असतात. त्याचा तुम्ही गैरफायदा घेऊ नका. हा मुलगा इथनं नाही आपल्यात आज, फक्त ह्या प्रशासनाच्या चुकीमुळं व ह्या रोड जर नीट झाला असता तर याच्यावर आज ही वेळ आली नसती. ही हाईट आणि ह्या हाईट मध्ये जवळजवळ 6 इंचाचा फरक आहे. हा जर इथं पूर्ण भरला असता तर ही खालीवर झालं नसतं आणि त्यामुळे त्याचा गाडी स्पीड झाली नसती. गेल्या वर्षभरात हिंजेवाडी आयटी पार्क मध्ये जवळपास 10 ऍक्सिडेंट झालेत आणि आता ते माळुंग्यामध्ये चालू झाले. जीव मुठीत धरून सगळे ये जा करत असतात. मग काय उपयोग तो टॅक्स भरून? शेवटी ही वेळ कालची आणायला नको होती त्यांनी. मी स्वतः एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मी 7 लाख रुपये वर्षाला टॅक्स देतोय आणि अशा प्रकारची जर तुम्हाला ही सुविधा तुम्ही उपलब्ध करून देत असाल त्याची 0 व्हॅल्यू आहे. प्लीज डोंट डू दिस. संदीप पाटोळे हे आपल्या मुलाला ऋषभ पाटोळे आणि त्यांची मुलगी स्वरा पाटोळे नेहमीप्रमाणे ट्युशनला 6 वाजता घेऊन येत होते. साधारणतः 6च्या दरम्यान या ठिकाणी आल्यानंतर खड्ड्यामध्ये गाडी स्लिप झाली. टेम्पोचाही त्यांना मागून डॅश बसला. तिघही खाली पडली. ऋषभ पाटोळे याच्या डोक्यावरून तो टेम्पो गेला. तेव्हा जागेवरच मुलाचं खराब होती, कंडिशन खूप खराब होती. 8 वर्ष तुमच्याकडे होती हा प्रकल्प मार्गी लावायला. जर तुम्हाला एवढं जमत नसेल तर असे प्रकल्प लॉन्च करू नका. याची जबाबदारी फक्त आणि फक्त सीएम साहेबांची. तुम्ही आश्वासन दिलं होतं की तुम्ही आम्हाला मर्सिडीज बेंचचा रस्ता करून द्याल, माळुंग्याचा रस्ता करून द्याल आणि पीपीटी मध्ये पीएमआरडीचा पहिला रस्ता कुठला होता तो माळुंग्याचा रस्ता होता. तुम्ही म्हणजे आम्हाला तोंडाला पानं पुसण्याचं काम करतात. आणि इथं जवळपास 10 आरएमसी प्लांट्स आहेत. या 10 आरएमसी प्लांटचे सगळे हेवी व्हेकल्स इथनं जातात. त्याची जबाबदारी कुणाची आहे? ये मेन रिस्पॉन्सिबल है. स्कूल टाइम आती बच्चे इन्हीं के कारण मर रहे हैं. यावर काहीतरी शासनाने आणि प्रशासनाने थोडं लवकरात लवकरच करावं. म्हणजे कुणाचा जीव गेल्यानंतरच तुम्ही रस्ता करणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.